श्री स्वामी समर्थ. सुप्रभात मंडळी तुम्हा सगळ्यांना. आज आहे एकादशी आणि आज आहे माझा उपवास. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की काका घरी येणार नाही, काल ते तिथेच झोपणार आहेत, पण त्याले सकाळी 4 वाजता घरी. तर आता मला फक्त त्यांच्यापुरता स्वयंपाक करायचा आहे. तर मी करणार आहे बटाट्याची भाजी आणि भात आणि पोळ्या त्यांच्या डब्यासाठी आणि जेवणासाठी पण. आता वाजले आहे 7:30, पण उन्हाचा तडाखा इतका वाढला आहे म्हणून मी दार लावून घेतलं आणि लाईट लावून स्वयंपाक करते आहे. नवतापा सुरू झालेला आहे म्हणून उन्हामध्ये उष्णता खूप वाढलेली आहे. रोज मोबाईलवर पण अलर्ट येतो उन्हाचा की उन्हामध्ये जास्त बाहेर निघू नका, कानाला बांधा. आणि ज्यांना पर्याय नाही बाहेर गेल्याशिवाय कामाला वगैरे जातात तर त्यांनी चांगलं कानाला बांधा, उन्हापासून आपलं संरक्षण करा. भरपूर पाणी प्या, थंड पेय प्या, होता होईल तेवढं उन्हापासून आपलं रक्षण करा. आता मी एकीकडे बटाट्याची भाजी करून घेते. पहिलेच बटाटा आणि कांदा मी चिरून घेतलेला आहे. एकीकडे बटाट्याची भाजी, एकीकडे भात आणि एकीकडे भात आणि भाजी झाल्यानंतर मग मी पोळ्या करून घेईन डब्याच्या. काका सकाळी 4 वाजता घरी आले म्हणून ते आता ड्युटीवर उशिरा जातील. 11-12 वाजता जातील ते ड्युटीवर. तोपर्यंत माझा स्वयंपाक होऊन जातो. म्हणून मी पूजा वगैरे करून घेतलेली आहे. माझी वाचन वगैरे करायचं आहे थोडंसं अधिक मासाचं. म्हणून मग मी हा स्वयंपाक वगैरे झाला सगळा की नंतर मग वाचन करीन. अधिक मासात पोथी वगैरे वाचते, म्हणजे जास्तीच्या पोथ्या वाचते आणि नंतर मग जप वगैरे करते. नंतर मग मी माझ्यासाठी फराळाचं करून घेईल. भगर करणार आहे आज. उन्हाळ्याची भगर चांगली असते खायला. साबुदाणा वगैरे पोटामध्ये गच्च बसतो जरा. लागोपाठ 2 उपवास आले की भगरच खावे, म्हणजे साबुदाणा नको खायला. कारण की आज बुधवार, आज एकादशी आणि उद्या गुरुवार, उद्या पण उपवास आहे, म्हणून भगरच चांगली आहे. हा बटाटा काय माहिती शिजतच नव्हता लवकर. किती वेळाने आज हा शिजला. आता मी पोळ्या करून घेते डब्याच्या काकांच्या, आणि आत्ताच त्यांना संध्याकाळी पण 2-3 राहतील अशा पोळ्या करते. तर व्हिडिओ आता इथे संपवते. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि माझे व्हिडिओ पाहत चला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पुन्हा भेटू.